जाळून जी प्रथा सुरू झाली होती ती आज वेगवेगळ्या झगमगाटामध्ये तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचते. आणि गेले 30-35 वर्ष मी मागे गेलोय की ज्या 30-35 वर्षापूर्वी या सगळ्या नमनाचं स्वरूप किंवा या उत्सवाचं स्वरूप जे काही होतं त्याचे फारसे साक्षीदार नाही आहोत, पण 30 वर्षांचा अख्खा कालावधी माझ्या डोळ्यासमोरून गेला. आणि केवळ ही मंडळी स्टेजवरची होती म्हणून आमचं बालपण समृद्ध झालं हे मी नम्रपणे मान्य करतो. कारण आत्ता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, एक 10 वर्षापासून तुमच्या घरामध्ये टी व्ही आहे, त्याच्या आधी दूरदर्शन होतं. हे सगळं नसताना या सगळ्या मंडळींनी केवळ आमच्या मनोरंजनासाठी आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची वर्ष अख्खी रात्र जागवून आमच्यासाठी कष्ट केले आणि त्यांच्याप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा छोटासा कार्यक्रम आहे. आम्ही एक सन्मानपत्र तयार केले. प्रकाश उपजानाच्या मागे विशेषण लावलं होतं मानकरी म्हणून, पण मी इथे नमूद करतो आम्ही जरी मानकरी नसतो तरी आम्ही केलं असतं. त्याच्यामुळे मानकरी आहोत किंवा कुठल्याही प्रकारची बिरुद मागे आहेत म्हणून आम्ही इथे उभे नाही आहोत. आम्हाला एक गोष्ट नम्रपणे सगळ्यांसमोर मान्य करायची की ही मंडळी होती म्हणून आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं बालपण जगू शकलो. मी माझ्या हे जे काही मानपत्र आहे ते मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला, आणि ते सगळं आम्ही लिहिलेलं आहे. 2 मिनिटात मी वाचून दाखवतो. वरची नावं बदललेली आहेत, जी सगळी ज्येष्ठ मंडळी इथे आहेत. हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. वरती नाव आहे ते मी आता वाचून दाखवत नाही, पण सगळ्याचा कंटेंट सारखा आहे. आदरणीय कलाकार म्हणजे ही सगळी मंडळी गेली सुमारे 40 ते 45 वर्ष निवळी गावाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील नमन या लोककला प्रकारामध्ये तुम्ही अतिशय बहुमोल योगदान दिले आहे. ज्या काळामध्ये दूरदर्शन, चित्रपट, मोबाईल इत्यादी मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती, तसेच कोणत्याही प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, त्या काळात तुम्ही अक्षरशः शब्दशः रात्रीचा दिवस करून केवळ आमच्या मनोरंजनासाठी अविरत कष्ट केलेत. या प्रत्येक वाक्यामागे एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे मी उदाहरण सांगतो. यातली बरीचशी मंडळी अख्खी रात्र जागून दुसऱ्या दिवशी कामावर सकाळी 7 वाजता जायची. याचं क्रेडिट त्या लोकांना आहे. परत म्हणजे आज आपण जर का म्हणजे संदेश आहे इथे कुठेतरी, संदेश जिथे मी काम करतो तिथे संदेश काम करतो, त्याला मी सहज म्हटलं संदेश आज तू सुट्टी घेणार आहेस का, तर त्याने अगदी हसतच उत्तर दिलं, सर मी आज सुट्टी घेणार नाही, उद्या घेणार आहे, कारण आजच्या जागरणीची विश्रांती मला उद्या लागणार आहे. या मंडळींनी असं कधीही सांगितलं नाही. त्यामुळे यांचं क्रेडिट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपण प्रत्येक वेळेला कष्ट केले की त्याच्यासाठी लागणारं जे काही विश्रांतीचं स्थान आहे ते आपलं आपण शोधत असतो. म्हणून अविरत कष्ट केले रात्रंदिवस असं माझं वाक्य आहे. त्यानंतर नमन या लोककलेमध्ये तुम्ही सर्वजण खेळे, सोंगाड्या, गवळण, पेंद्या, राजा, गायन, वादन इत्यादी विविध प्रकारांमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रेक्षकांना खळखळवून हसवणे, त्यांच्या डोळ्यात आसू आणणे, त्यांना विचार करायला भाग पाडणे या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे करत होता. पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यावेळी तुम्ही सगळेजण उच्च शिक्षित आहात हेच सिद्ध होत होते. तुमच्या कलेचा आमच्यावर एवढा प्रभाव होता की कितीही अभ्यास असला, परीक्षा असली तरीही रात्री नमन पाहायला येणे हा आमचा हट्ट असायचा. नमन या कला प्रकारामधून तुम्ही केलेल्या मनोरंजनामुळे आमचं बालपण समृद्ध झालं आणि आमचे विचार प्रगल्भ झाले. मृदंग आणि टाळ या 2च वाद्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे प्रेक्षकांना संपूर्ण रात्र मंत्रमुग्ध करत होतात. तुमचे नमन या कला प्रकारातील योगदान केवळ अविस्मरणीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आपण आज हे सन्मानपत्र देताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. आपले खूप खूप जास्त अभिनंदन आणि भावी काळासाठी आपणा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. हे आमचे शब्द आहेत, हे आमची भावना आहे जे आम्ही शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा याच्याही पेक्षा चांगल्या दर्जाची जी भावना, याच्याही पेक्षा चांगल्या दर्जाचे शब्द तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतील नक्की, मला माहिती आहे. पण हे कुठलाही व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून कॉपी केलेलं नाही आहे किंवा तुमच्या ह्याच्यातले शब्द आहेत. कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन वापरून डाउनलोड केलेलं नाही आहे किंवा AI चा वापर करून हे डाउनलोड केलेलं नाही आहे. केवळ आमच्या मनातले शब्द आहेत. हे शब्द आम्ही यांच्यापर्यंत पोचवतोय की जे त्यांच्या घरामध्ये या फ्रेममधून राहतील. या फ्रेममध्ये आमचं प्रेम आहे सगळ्यांचं, म्हणून ही फ्रेम आम्ही त्यांना देणार आहोत. मी एक नाव वाचतो आणि मला ज्या ज्या आठवणी आठवतील त्या मी तुमच्यासमोर ठेवेन, कारण त्याच्यातलं एक वाक्य बघा, कितीही अभ्यास असला आणि कितीही परीक्षा असली, म्हणजे मला अजूनही आठवतंय
माझी 10वीची परीक्षा दुसऱ्या दिवशी बोर्डाचा पेपर होता, तरीही आदल्या दिवशी रात्री आम्ही हट्टाने, बाबा माझ्या शेजारी उभे आहेत, म्हणजे नमन बघण्यासाठी चपलेचा मार खाल्लेली मुलं होता मी. इतकी नमन वेडे आम्ही होतो, कारण आमच्याकडे दुसरं काही पर्यायच नव्हता त्या मनोरंजनाशिवाय. म्हणून हे सगळे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा श्री कृष्णा जानू रावणन पुढे आहे, ह्यांना बघितल्यानंतर पेंद्या आठवतो. म्हणजे ह्यांचं नमन आलं की दुसऱ्या दिवशी आम्ही नमन करायला जायचो आणि आमच्यामध्ये यांची भूमिका करण्यासाठी कोण कोण उत्सुक असायचे, इतकं ते आमच्या रक्तामध्ये भिनलेलं असतं. मी प्रकाश कुबजे म्हणजेच माझे बाबा यांना प्रातिनिधिक स्वरूपात विनंती करतो की त्यांनी शाल आणि सन्मानपत्र देऊन त्यांचं कौतुक करावं. यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे यांनी जी काही 45 वर्ष घालवल्यात आमच्यासाठी, त्याच्यासमोर काहीच नाहीये हे आम्हालाही माहिती आहे, पण आमच्या मनातल्या भावना यांच्यासमोर पोचाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. माझ्याकडे अजून 7 मिनिटं शिल्लक आहेत, मला मान्य आहे. त्यानंतर कृष्णा सोना रावणन, कासार दादाची भूमिका आणि गवळण या दोन्ही भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे आमच्याकडे दुसऱ्या दिवशी गाणी यांचीच असायची. मी बाबांना विनंती करतो की त्यांनी शाल द्यावी आणि सन्मान चिन्ह द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा. बाबा प्लीज. हे बघा, धन्यवाद. त्यानंतर बाळ ताना रावणन, बाळ ताना रावणन विलन म्हणून यांनी खूप चांगली काम म्हणजे आपल्या भाषेमध्ये करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, डाकूंची भूमिका, राजांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने यांनी त्यांच्या काळामध्ये पार पडली. मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं. धन्यवाद. यानंतर शंकर जानू रावणन, मराठीमध्ये एक म्हण आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, ती यांना लागू होते. आणि यांच्या आजूबाजूची यांची पूजा करणारी जोडपी बदलली, म्हणजे आजही अगदी लेटेस्ट जोडपं होतं, पण गणपती मात्र गेली अनेक वर्ष एकच आहे. त्याच्यामुळे गणपती हे आराध्य दैवतांनी खूप वेळा सिद्ध केले, त्यामुळे त्यांचं खूप जास्त कौतुक. धन्यवाद. बाळू महादू रावणन, यांनी पण जालंधर पत्नी वृंदा असा यांचा डायलॉग फेमस होता त्यावेळेला, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये माझा भाऊ अत्यंत चांगली ऍक्टिंग करतो यांची, कारण यांच्यामुळे आमच्या मनामध्ये किंवा आमच्या घरामध्ये असे डायलॉग निर्माण व्हायचे आणि मग त्या कॅरेक्टरमध्ये तो माणूस घुसायचा आणि जी काही तलवार म्हणून हातात जे सापडेल ते घ्यायचं आणि सुरू व्हायचं. इतक्या चांगल्या पद्धतीने यांचा प्रभाव आमच्यावर होता, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर लक्ष्मण जानू रावणन, सगळीच मंडळी पडद्याबाहेर आणि पडद्यामागे दोन्ही प्रकारची कामं करणारी होती, कारण पूर्वतयारी करणं हा एक सुद्धा महत्वाचा भाग होता, त्याही मध्ये यांचा हात होता. त्यानंतर पेंद्याचं काम करणे, नटव्याचं काम करणे, या सगळ्या गोष्टी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या काळामध्ये पार पडल्या, त्याबद्दल त्यांचं खूप जास्त कौतुक. कृष्णा सोनू रावणन, यांचा आवाज दमदार, म्हणजे गवळण म्हटलं की म्हणजे यांचं टोपण नाव वाडेकर कृष्ण आहे, गवळण म्हटलं की वाडेकर कृष्ण यांचं गाणं झालं पाहिजे, कृष्णा म्हटलं की वाडेकर कृष्णांचं गाणं झालं पाहिजे, इतकी चांगली. म्हणून मी त्या सगळ्या याच्यामध्ये जेवढे प्रकार येतील तेवढे त्याच्यामध्ये लिहिलेत, गायन, वादन, त्यानंतर पेंदा, गवळण, तर त्या कॅरेक्टर्सना त्यांनी अत्यंत चांगलं न्याय दिलाय, म्हणून त्यांचं खूप जास्त कौतुक. नंतर कैलासवासी बाळू गणू रावणन, हा माणूस कधी स्टेजवर दिसलाच नाही. प्रत्येक वेळेला पडद्याच्या आड राहून पडदा हलवणे आणि त्याने पडदा बाजूला केल्यानंतर मग गणपती म्हणून शंकरने स्टेजवर येणं, म्हणून त्याच्या मागे आम्हाला खूप वाईट वाटतं की तो आज आपल्यामध्ये नाहीये. खरं तर तो असता त्याला खूप आनंद झाला असता.
वाळूचं काम जरी छोटं असलं ना तरी खूप मोठा प्रभाव आमच्या सगळ्यांवर त्याचा होता. म्हणजे त्याच्याने आमचे संबंध जरी कौटुंबिक असले तरी सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा खूप जास्त होते. कारण बाळू पडदा धरायला असला की तो पडदा कधी स्थिर नसायचा, एकसारखा हलत राहायचा आणि समोरच्या माणसाला वाटायचं कधी हा पडदा वर जातो आणि कधी गणपती येऊन नाचतोय. इतकी उत्सुकता समोर असलेल्या प्रेक्षकांची ताणून धरण्याची ताकद बाळूमध्ये होती, म्हणून बाळू खूप श्रेष्ठ होता. मी त्याच्या बाळूच्या वतीने त्याचा पुतण्या संजय आलाय, मी त्याला विनंती करतो की त्याने काकांच्या वतीने पुरस्कार स्वीकारावा. गुणाजी माधुरावणा. मी बोलतो याच्यात 2 मिनिटं. याची तयारी असते ना, म्हणजे खेळा तयार होणे म्हणजे काय हे जिवंतपणे आम्ही अनुभवले. म्हणजे हे जे प्रकार ज्या रंगाच्या ते वस्त्र म्हणून तो वापरतोय ना, ते प्रत्येक वस्त्र परिधान करताना गेली अनेक वर्ष आम्ही त्याला आमच्या सभामंडपामध्ये बघतोय. आणि गेले 7-8 वर्ष तो नाही आहे ना आमच्या सभामंडपामध्ये, तर आम्हालाही खूप असं वाईट वाटत असतं की आता येणार नाहीये, हा झेपत नाहीये, वय झालेलं आहे. पण तरी याच्या आठवणी आजूबाजूला असतात. आम्ही जरी झोपाळ्यावर बसलेलो असतो तरी गुणाजी आता असताना तर या रंगाचा वस्त्र काढलं असतं आणि गळ्यामध्ये बांधलं असतं, किंवा या रंगाचं वस्त्र असतं तर त्याने आत टाकलं असतं कारण त्याचा रंग कमी झालेला आहे, किंवा हे झगझगीत असतं त्याने ते बाहेर घातलं असतं. इतके छोटे छोटे विचार करण्याची ताकद या सगळ्या लोकांमध्ये होत आहे, म्हणून मी तो शब्द वापरलाय की त्यावेळेला तुम्ही एकच सिद्ध करत होतात की तुम्ही सगळे उच्च शिक्षित आहात. कारण उच्च शिक्षित लोकांनाच कळतं की प्रेझेंट कसं राहायचं लोकांच्या समोर. अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःला सादर करण्याची कला या सगळ्या मंडळींकडे होती, म्हणून ही सगळी मंडळी मोठी आहेत, म्हणून यांचा हा सन्मान आम्ही करतोय. गुणाची खूप खूप जास्त कौतुक, की अशीच ताकद तुमच्या पायांमध्ये राहू दे. सगळ्यांचं झालं ना? बरोबर 1:30 वाजलेला आहे, अजून माझ्याकडे 2 मिनिटं आहेत. या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो, यांना मी खूप धन्यवाद देतो की केवळ हे होते म्हणून आमच्याकडे आम्हाला टीव्ही नव्हता, आम्हाला त्याचं कधी दुःख वाटलं नाही. आमच्या हातामध्ये मोबाईल नव्हता, आम्हाला कधी वाईट वाटलं नाही. आमच्या वेळेला चित्रपट नव्हते, आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही. कारण ही खंदी मंडळी, म्हणजे तुमच्यासाठी तो शाहरुख खान असेल तर हे आमच्यासाठी शाहरुख खान आहेत, तुमच्यासाठी ते अजय देवगण असेल तर हे आमच्यासाठी अजय देवगण आहेत, तुमच्यासाठी जर का ते सगळे मंडळी कलाकार मंडळी सेलिब्रिटी असतील तर ही सगळी मंडळी आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत. कारण हे होते म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आमच्या निवळी गावामध्ये जो काही सांस्कृतिक वारसा आतापर्यंत टिकून आहे त्या सगळ्याचं श्रेय या मंडळाला जातं. याच्या पुढच्या पिढीमधली सुद्धा, म्हणजे मी जर का मला 15 मिनिटं नसते ना तर मी किमान 3 ते 4 तास केवळ नमन, निवळी गावातली एकच वाडी रावळंगवाडी याच्यावर 4 ते 5 तास सलग बोलू शकेन, नावं घेऊन आणि प्रत्येकाच्या आठवणी सांगून. कारण त्या सगळ्या आठवणी आम्ही इथे जपून ठेवल्यात आणि त्याच त्यांच्यापर्यंत पोचाव्यात, म्हणून आम्ही हा छोटासा कार्यक्रम केला. मी सगळ्यांची माफी मागतो की मी तुमचा वेळ घेतला. धन्यवाद.